नमस्कार मित्रांनो, काल आपण डिफरन्शिएशनचा भाग चालू केला. त्याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट्स आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये काल आपण पाहत असताना ज्या कन्सेप्ट पाहिल्या त्याला एकदा रिवाइज करून घेऊयात आणि पुढच्या टॉपिककडे जाऊयात. डिफरन्शिएशन पाहत असताना आपण पाहिलं होतं फंक्शन समजलं तर रिलेशन समजलं तर सेट समजणार आणि हे सर्व समजल्यानंतर डिफरन्शिएशन समजणार. सेट कशाला म्हणणार? वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इन कर्ली ब्रॅकेट. ओके, याला आपण काय म्हणणार? सेट म्हणणार. रिप्रेझेंटेशन ऑफ सेट कोणत्या प्रकारे केलं जाणार? रोस्टर मेथडनी केलं जाणार, सेट बिल्डर मेथडनी केलं जाणार. त्याच्यात वेगवेगळ्या मेथड्स आपण पाहून घेतल्या होत्या. आणि तिसरी पाहिली होती वेन डायग्राम मेथड, म्हणजे पिक्टोरियल प्रेझेंटेशन. त्याच्यानंतर इंटरवल्स पाहिले होते. ओपन इंटरवल पाहिला कोणत्या प्रकारचा असतो, त्याच्यामध्ये आपण इक्वेशन्स समजून घेतले होते. क्लोज्ड इंटरवल्स पाहिला आपण. सेमी क्लोज्ड इंटरवल पाहिला, त्याच्यानंतर सेमी ओपनड इंटरवल. टाइप्स ऑफ सेट्स याच्यामध्ये एम्प्टी सेट पाहिला, सिंगलटन सेट, फायनाइट सेट, इन्फायनाइट सेट, सबसेट, सुपर सेट, प्रॉपर सबसेट, पॉवर सेट, इक्विव्हॅलेन्स सेट आणि युनिव्हर्सल सेट इत्यादी पाहिलं. हे पाहिल्यानंतर आपण चालू केलं तर रिलेशनला. रिलेशनमध्ये काय पाहिलं होतं आपण? इफ ए अँड बी आर टू नॉन एम्प्टी सेट देन एनी सबसेट ऑफ ए अँड बी is called relation from A to B and is denoted by capital letters P, Q, R dash dash dash. A is a element of A and B is a element of B. So A relation to B या प्रकारे पाहिलं. डोमेन पाहिलं. ए मधलेचे एलिमेंट, सेट ए मधले एलिमेंट आहेत ते रिलेशनमध्ये जे असतील बी मधल्यासोबत, म्हणजे सेट ए मधल्या एलिमेंट्सला आपण डोमेन म्हणू शकतो, सेट बी मधल्या एलिमेंट्सला आपण कोडोमेन म्हणू शकतो. आणि जे सेट बी मधले एलिमेंट्स आहेत ए सेटच्या रिलेशनमध्ये त्याला आपण काय म्हणणार? तर रेंज म्हणणार. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं टाइप्स ऑफ रिलेशन. ओके, टाइप्स ऑफ रिलेशन पाहत असताना सगळ्यात पहिल्यांदा रिलेशन पाहिलं आपण वन वन रिलेशन. ओके, वन वन रिलेशन याच्यामध्ये आपण हे समजून घेतलं होतं पार्ट. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं मेनी टू वन रिलेशन, इन टू रिलेशन आणि ऑन टू रिलेशन. याला लक्षात ठेवा मित्रांनो, कारण हे पुन्हा आपल्याला फंक्शनमध्ये रिकॅप करायचं आहे. वन वन रिलेशन, मेनी टू वन रिलेशन, इन टू रिलेशन आणि ऑन टू रिलेशन. ऑन टू रिलेशनमध्ये एव्हरी एलिमेंट जो असतो बीचा हा ए सेटमधल्या कोणत्या ना कोणत्या तरी एलिमेंटसोबत रिलेशनमध्ये असतो. इन टू रिलेशनमध्ये ॲटलिस्ट वन एलिमेंट जो असतो बी मधला तो कुठल्याही प्री इमेजची इमेज नसतो, म्हणजे ए मधला त्याला कोणत्याही सोबत तो रिलेशनमध्ये नसणार. त्याच्यानंतर आपण आज चालू करणार आहोत फंक्शन. आजचा जो टॉपिक आहे हा पाहणार आहोत फंक्शन, म्हणजे आपण डिफरन्शिएशन पाहण्यासाठी मोकळे. ओके, मग आजचा महत्त्वाचा पॉईंट चालू करणार आहोत फंक्शन. तर मित्रांनो, जसं रिलेशन समजून घेतलं त्याप्रकारेच आपण फंक्शन समजून घेणार आहोत. अ फंक्शन फ्रॉम सेट ए. ओके, अ फंक्शन from set A from set A to the set B is a relation. पहा आता फंक्शनच्याच डेफिनेशनमध्ये काय आलं? अ फंक्शन फ्रॉम सेट ए टू द सेट बी, म्हणजे सेट पण आलं. इज अ रिलेशन विच असाइन, यांच्यामध्ये जे रिलेशन आहे जे असाइन करत असेल, शो करत असेल काय? एव्हरी एलिमेंट ऑफ ए सेट, एव्हरी एलिमेंट ऑफ ए सेट अ युनिक एलिमेंट्स ऑफ सेट बी. ओके, म्हणजे ए सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटचा हा युनिक एलिमेंट असतो सेट बीमध्ये. आणि आता याला डिनोट करताना कसं करणार आपण? तर फंक्शन ऑफ ए रिलेशन टू बी या प्रकारे आपण याला काय करणार? तर प्रेझेंट करणार याच्यामध्ये. ओके, तर या प्रकारे आपण याचं फंक्शन प्रेझेंट करणार याच्यामध्ये. ओके, मग त्याच्यानंतर आपण पाहिलं याच्यामध्ये, पण याच्यामध्ये इफ एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी अँड एक्स अँड वाय इज एलिमेंट्स ऑफ एफ. जर एफ हे फंक्शन असेल ए टू बीचं, म्हणजे ए रिलेशन टू बीमध्ये जर फंक्शन असेल तर एक्स आणि वाय हे एलिमेंट्स असणार त्या फंक्शनचे. ओके, दॅट वी राईट इट ॲज. मग याला राईट करत असताना कशा प्रकारे करणार? तर तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिलं असेल की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय अशा प्रकारे लिहिलं जातं. मग एफ ऑफ एक्स म्हणजे काय? फंक्शन ऑन एक्स, म्हणजे एक्सची प्राईस
ही आपल्याला दिलेली असणार. ह्या एक्सच्या प्राईसला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला प्राईस कोणाची मिळणार, वायची. म्हणजे फंक्शन ऑन एक्स इज इक्वल टू वाय. याला पण पुढे पाहणार आहोत आपण. मग याला काय म्हणणार, वाय इज कॉल्ड इमेज ऑफ एक्स. वाय इज कॉल्ड इमेज ऑफ एक्स. ओके, इमेज ऑफ एक्स अँड वाय इज द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे वाय ही जी व्हॅल्यू येणार हे फंक्शन केल्यानंतर येणार. कोणावरती फंक्शन केल्यानंतर येणार, फंक्शन ॲट एक्स केल्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळून जाणार त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्हाला हा पार्ट समजला नसेल तर त्याचं एक एक्झाम्पल बघूयात आपण. लेट ए सेट इज इक्वल टू 1 2 3 4 अँड बी सेट is equal to 2 3 4 5 6 2 3 4 5 6 7 8. तर हे दोन सेट आहेत आपल्याकडे. मग या दोन सेटला काय करूयात आपण, याच्यामध्ये प्रेझेंट करूयात. जसं की काल आपण रिलेशन पाहिलं होतं त्यांच्यामध्ये, त्या प्रकारे आपण याला प्रेझेंट करूयात. ओके, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर होऊन जातील त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये ए सेटमध्ये इथं ए सेट आहे 1 2 3 4 आणि इथं बी सेट आहे 2 3 4 5 6 7 8. ओके, मग याच्यामध्ये जर पाहिलं 1चं रिलेशन 2 सोबत, 2चं रिलेशन 4 सोबत, 3चं रिलेशन 6 सोबत आणि 4चं रिलेशन 3चं रिलेशन 6 सोबत आणि 4चं रिलेशन 8 सोबत. मग याच्यामध्ये हा आहे बी सेट. ओके, मग या बी सेटमधले जे एलिमेंट्स असतात यांना म्हणणार इमेज. आणि जर एक्स आणि वायने दाखवायचं म्हणलं तर एच्या सेटमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना म्हणणार एक्स. म्हणजे एक्स इज अ एलिमेंट ऑफ ए अँड वाय इज अ एलिमेंट ऑफ बी. बरोबर, तर या पद्धतीने म्हणणार. मग आपल्याला याची प्राईस फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला आता समजा एखादी वायची किंमत दिलेली नाही आपल्याला, समजा हा 4च मिसिंगमध्ये ठेवला आणि हा 8 पण मिसिंगमध्ये ठेवला, तर आपण याची प्राईस कशी काढणार. तर इथं पहा 1 आहे. एक्स ज्या वेळेस 1 असेल त्यावेळेस वाय किती असतो, 2 असतो. मग वायची प्राईस ही झाली आणि ही झाली एक्सची प्राईस 1. ओके, 1 2. मग याच्यामध्ये रिलेशन दाखवत असताना कसं दाखवणार, पहिलं काय आलेलं आहे 2. म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इंटू एक्स. 2 इंटू एक्स म्हणजे जर 2चं फंक्शन एक्सवरती केलं आपण तर आपल्याला वायची प्राईस मिळणार. म्हणजे काय, तर एफ ऑफ एक्स म्हणजे समजा आता इथं एफ ऑफ 1 घेऊयात. म्हणजे फंक्शन एक्सची प्राईस आपण इथं 1 पुट केली आपण, तर याच्यामध्ये काय येणार, एफ ऑफ 1 2 इंटू 1 इक्वल्स टू 2. आपल्याला ती व्हॅल्यू मिळून गेली. त्याच्यानंतर जर एफ ऑफ 2 म्हणजे आता इथं 2 फिक्स आहे, व्हेरिएबल काय एक्सचा 2 आहे, इथं 2 इंटू 2 4. त्याच्यानंतर आपण एफ ऑफ 3 जर घेतला तर 2 इंटू 3 म्हणजे आपल्याला किती मिळालं, त्याचा आन्सर 6. म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहिलं तर काय दिसतंय माहिती आहे का तुम्हाला, ह्या एक्सवरती जर आपण एखादं फंक्शन केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते वायची. मग यालाच तर आपण म्हणतो मित्रांनो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजे एक्सच्या प्राईसवरती जर आपण फंक्शन केलं तर ती प्राईस कोणाची असते, वायची असते. ओके, मग याच्यामध्ये आपण म्हणणार एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. मग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय म्हणजे वाय काढायचा असेल तर एक्सवरती फंक्शन करावं लागेल. हेच तर मी या पॉईंटमध्ये समजून सांगितलं. वाय इज कॉल्ड इमेज ऑफ एक्स. वाय ही इमेज आहे एक्सची, रिलेशनमध्ये पण पाहिलं आपण हे. आणि फंक्शन जर वायची प्राईस काढायची असेल तर फंक्शन ॲट एक्स करावं लागेल आपल्याला. इथपर्यंत समजलं असेल मित्रांनो. जाऊयात पुढे. तर पुढे गेल्यानंतर हे तुम्ही 10th मध्ये पण पाहिलेलं आहे फंक्शन, फक्त तुम्हाला माहिती नाही की हे तुम्ही 10th मध्ये पाहिलेलं आहे म्हणून. पुढे काय, रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन. मग रिप्रेझेंट, फंक्शनला रिप्रेझेंट कशा प्रकारे केलं जाणार, तर रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन. मग फंक्शनला रिप्रेझेंट करत असताना पहिला टाईप आपण याच्यामध्ये पाहूयात. ओके, पहिला टाईप आपण याच्यामध्ये पाहून घेऊयात.
सगळ्यात पहिला टाईप आहे याच्यामध्ये ॲरो डायग्राम. म्हणजे आपण आत्ता जो पाहिला हा, याला ॲरो डायग्राम प्रेझेंटेशन म्हणणार. हे जे बाण काढून दाखवलेले आहेत 2 सेट करून, याला म्हणणार आपण ॲरो डायग्राम. हे एक प्रकारे प्रेझेंटेशन करू शकतो आपण, ॲरो डायग्राम. दुसरं प्रेझेंटेशन आपण करू शकतो ऑर्डर पेयर्स. दुसरं जे प्रेझेंटेशन करणार ते करणार आपण ऑर्डर पेयर्सनुसार. मग ऑर्डर पेयर्स म्हणजे काय, जर ए सेट दिला असेल तुम्हाला 1 2 3 4 अँड बी सेट तुम्हाला दिला असेल ए बी सी डी, तर ऑर्डर पेयरनुसार तुम्ही हे फंक्शन कसं प्रेझेंट करणार, तर ऑर्डर पेयरनुसार 1 ए, त्याच्यानंतर 2 बी, त्याच्यानंतर 3 सी आणि त्याच्यानंतर 4 डी, या प्रकारे पेयर करणार तुम्ही. म्हणजे 1 आणि ए यांची जोडी केली, 2 आणि बी यांची जोडी केली. पेयर करणं म्हणजे काय करणं, जोडी करणं. हे ऑर्डर पेयरनुसार प्रेझेंटेशन करू शकतो आपण. तिसरा टाईप आहे याच्यामध्ये आपण जो प्रेझेंट करणार आहोत तो आहे टॅब्युलर फॉर्म. आता नीट समजून घ्या, टॅब्युलर फॉर्म तुम्हाला 10thला झालेला आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला माहिती नाही की टॅब्युलर फॉर्म कशा प्रकारे असणार. हा तुम्ही 10thमध्ये पाहिलेला आहे. 10thमध्ये कोणत्या प्रकारे पाहिलेला आहे तुम्हाला. पण टॅब्युलर फॉर्म दाखवत असताना तो सेट जो आहे तो फायनाईट सेट असला पाहिजे. जे सेट आहेत आपण वरी सेटच पाहतोय, ए आणि बी हे काय पाहिले, हे सेटच आहेत ना. कर्ली ब्रॅकेटमध्ये प्रेझेंट करून दिलेला आहे डेटा आपल्याला त्यांनी. ओके, ऑब्जेक्टचा जो डेटा कर्ली ब्रॅकेटमध्ये दिला जातो त्याला सेट म्हणतो आपण. मग फायनाईट सेट असला पाहिजे टॅब्युलर फॉर्ममध्ये. मग टॅब्युलर फॉर्म कशा पद्धतीने दाखवणार, तर पहा तुम्ही आता ह्याला पाहिल्यानंतर म्हणताल की सर हे आम्हाला झालेलं आहे. ओके, तुम्ही या प्रकारचे असे कॉलम बनवायचात 10वीला. इथं लिहायचात एक्स, इथं लिहायचात वाय आणि इथं लिहित होतात एक्स अँड वाय. हे तुम्ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन ग्राफिकल पद्धतीने सॉल्व करताना वापरत होतात पहा तुम्ही. मग याच्यामध्ये एक्सची प्राईस तुम्ही ॲज्युम करायचात 1, मग त्याची जी कॅल्क्युलेट करून येईल ती यायची समजा 7 आली, याची पुट केली 2, याची आली प्राईस 11 आणि याची केली 3, याची आली 13. अशी प्राईस जर येत असेल, काही एक्स मे बी प्राईस येऊ शकते, मग तुम्ही याच्यावरती 1 7 असे पॉईंट्स टाकायच्यात. 1 7, त्याच्यानंतर 2 11 आणि 3 13 असे पॉईंट्स प्लॉट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय होऊन जायचं, तर संपूर्ण पार्ट त्याच्यामध्ये मिळून जायचा. मग याच्यामध्ये मिळाल्यानंतर टॅब्युलर फॉर्ममध्ये फायनाईट सेट मिळाला. मग आता तुम्ही काय करणार, समजा तुम्हाला जर इक्वेशन दिलं 2x + 3y = 5 आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की x + y = 3. मग या इक्वेशनला सॉल्व करत असताना तुम्ही कोणत्या पद्धतीने करायचे आहेत, तर पहा 2x + 3y = 5. याला आधी बघूयात आपण. म्हणजे 3y = 5 - 2x या पद्धतीने करणार आणि y = 5 - 2x / 3. म्हणजे हे इक्वेशन घेतलं तुम्ही. मग हे इक्वेशन घेतल्यानंतर त्याला कन्वर्ट केल्यानंतर तुम्ही काय करणार, याच्यामध्ये वायची प्राईस काढणार. कशी, एक्सची प्राईस ॲज्युम करून. मग एक्सची प्राईस तुम्ही काय ॲज्युम करायचात, एक तर 1 नाहीतर 2 नाहीतर 3 ॲज्युम करायचात तुम्ही, कारण छोट्यातली छोटी संख्या मिळाली पाहिजे. मग y = पहिली प्राईस टाकून बघूयात आपण, x = 1. मग x = 1 केल्यानंतर 5 - 2 × 1, 2 × 1 2, 5 - 2 3. ओके, 5 - 2 × 1 / 3 = ओके. तर याचं किती येणार तुम्हाला, 5 - 3 / 3, याचा आन्सर मिळणार 1. मग तुम्ही त्याची प्राईस किती लिहिणार त्या ग्राफमध्ये, 1 लिहिणार. म्हणजे वायची एक्सची प्राईस 1 तर वायची प्राईस 1. त्याच्यानंतर एक्सची प्राईस ठेवूया 2. इफ x = 2 देन y = 5 - 2 × एक्सच्या ठिकाणी आता किती ठेवणार, 2. ओके, तर / 3 म्हणजे याचा आन्सर तुम्हाला किती मिळणार, 1/3 0.25 मिळणार तुम्हाला. y इथं किती आला, 0.25. ओके,
त्याच्यानंतर ह्या अशा प्रकारचे व्हॅल्यू काढून तुम्ही त्याला काय करायचं एका सेटमध्ये प्रेझेंट करायचं. आठवलं असेल तुम्हाला ग्राफिकल मेथडनुसार तुम्ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचं या पद्धतीने. तीच पद्धत इथं आहे. याला टॅब्युलर फॉर्म, हे टेबलमध्ये दाखवलं तर या पद्धतीला तुम्ही म्हणणार टॅब्युलर फॉर्म. आणि हे जे केलं ना तुम्ही मित्रांनो, पहा एक्सची प्राईस पुट केली आणि वायची प्राईस फाइंड आउट केली, म्हणजे यालाच तुम्ही म्हणणार फंक्शन ऑन एक्स. म्हणून तर इथं काय म्हणणार आपण, जे इथं आपण वाय घेतलेला आहे ह्या वायच्या ठिकाणी आपण कट करून याला आपण म्हणणार एफ ऑफ एक्स. तर हे झालं फंक्शन ऑन एक्स करणं. ओके, एखाद्या फंक्शन फाइंड आउट करणं, वाय फाइंड आउट करणं म्हणजेच काय, एफ ऑफ एक्स. मग आता तुम्हाला समजलं असेल की फंक्शन काढणं म्हणजे काय काढायचे, वायची प्राईस काढायची. मग वायची प्राईस काढायची असेल तर आपल्याकडे कोणाची प्राईस असणार आहे, एक्सची. मग एक्सच्या प्राईसवरती आपण काय करणार, फंक्शन करणार. मग फंक्शन ऑन एक्स इज इक्वल टू वाय. ओके, पुढे पाहूयात कोणती मेथड आहे. पुढे दिलेली आहे तुम्हाला बाय फॉर्म्युला मेथड. कोणती मेथड दिलेली आहे, फॉर्म्युला मेथड. ओके, चौथी मेथड आपल्याला दिलेली आहे फॉर्म्युला मेथड. आता ही फॉर्म्युला मेथड कोणत्या प्रकारे वापरणार आपण, लेट ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 अँड बी इज इक्वल टू 5 7 9 11 13. ओके, मग याचा आपण पुन्हा प्रेझेंटेशन करूया. त्याला तुम्हाला एक समजण्यासाठी सांगतो मी. ओके, पुन्हा प्रेझेंट करताना आपण त्याला 2 सेटमध्ये प्रेझेंट करूयात असं, आणि यांच्यामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करूयात. रिलेशन एस्टॅब्लिश केल्यानंतर आपण त्याला पूर्णपणे पाहूयात. हा आहे ए सेट आणि हा आहे बी सेट. मग या ए आणि बी सेटमधल्या प्राइसेस बघूयात. 1 2 3 4 5. इकडे येईल 5 7 9 11 13. ओके, मग आता इथंच लक्ष द्या, समोर लक्ष द्या. आता काय चालू आहे याच्यावरती, तर याच्याकडे लक्ष दिल्यानंतर 1चं रिलेशन आलं 5 सोबत, 2चं रिलेशन आलं 7 सोबत, 3चं रिलेशन आलं 9 सोबत, 4चं रिलेशन आलं 11 सोबत आणि 5चं रिलेशन आलं 13 सोबत. तर हे एक प्रेझेंट करतो, हे रिलेशन आहे. मग यांच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे म्हणून त्याला आपण केलं फंक्शन. मग या पुन्हा मी तुम्हाला सांगतो, या आहेत इमेजेस आणि या आहेत प्री इमेजेस. ओके, ए सेटमधले जे एलिमेंट्स असतात ते प्री इमेजेस असतात. मग एक्समधले पहा, एक्स कशामध्ये असणार, ए सेटमध्ये. म्हणजे या एक्स इज अ एलिमेंट ऑफ एक्स, इज अ एलिमेंट ऑफ ए अँड वाय इज अ एलिमेंट ऑफ बी. मग आपल्याला समजा वायचं जर काढायचं असेल फंक्शन करून तर आपण काय करणार याच्यामध्ये, तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, तर पहा इथं एकची प्राईस 5 कधी येणार, तर जर तुम्ही 2 × 1 केलं आणि याच्यामध्ये ॲड केले 3, म्हणजे याच्यामध्ये 2 × 1 म्हणजे 2x जर केलं तुम्ही याला 2 × x + 3 केलं तर हे झालं फंक्शन. म्हणजे याचा तुम्ही काय तयार केला, फॉर्म्युला तयार केला. काय तयार केला, फॉर्म्युला. आता जसं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x + 3, तसंच आपण एफ ऑफ 1 फाइंड आउट करूयात. 2 × 1 2 + 3 5. त्याच्याच या पद्धतीने एफ ऑफ 2 फाइंड आउट करूयात. 2 × 2 + 3, 2 × 2 4, 4 + 3 7. म्हणजे काय समजते तुम्हाला फंक्शन करताना, तर एक्सची प्राईस आपल्याकडे आहे. एक्सच्या प्राईसला आपण त्या फंक्शनमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला वायची प्राईस मिळणार. म्हणजे फंक्शन ऑन 2, फंक्शन ऑन एक्स केल्यानंतर त्याची वायची प्राईस काय मिळणार, 7. मग हे इक्वल्स टू काय झालं, वाय. आणि हे इक्वल्स टू म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. आता याच्यामध्ये एफ ऑफ 3 काढा, याच पद्धतीने निघेल. 2 × 3 + 3 म्हणजे 6 6 + 3 9 इज इक्वल टू वाय. ह्या प्राईस कशामधले मिळतात, वाय. आणि वाय कोणाचा एलिमेंट आहे, बीचा एलिमेंट आहे. त्याच प्रकारे आपण जर ठेवलं एफ ऑफ 4 इज इक्वल टू 2 × 4 + 3 इज इक्वल टू 2 × 4 8 + 3 11 इज इक्वल टू वाय. म्हणजे एफ ऑफ 4 इज इक्वल टू 11 इज इक्वल टू वाय. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू
2x प्लस 3. याला आपण असं पण म्हणू शकतो y इज इक्वल टू 2x प्लस 3. पण आता आपण y न म्हणता त्याला काय म्हणणार आहेत आपण, एफ ऑफ एक्स. म्हणून तर तुम्हाला प्रत्येक डेरिव्हेटिव्हमध्ये जावा, इंटिग्रेशनमध्ये जावा, ते डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्सिएशन, फंक्शनमध्ये जावा, कंटिन्युटीमध्ये जावा, नाहीतर लिमिटमध्ये जावा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा पॉईंट दिसेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजे तुम्हाला फंक्शन करून वायची प्राईस काढायची. आता तुम्ही जर नीट समजून घेतलात मित्रांनो आणखीन, तर तुम्हाला काय कळेल, तर हे सर्व व्हॅल्यूज प्लस आणि मायनसच्या ह्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरतीच आहेत. वाय डॅश आणि एक्स डॅश ॲक्सिसवरती निगेटिव्ह व्हॅल्यू मिळतील तुम्हाला, आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठं मिळतील, एक्स आणि वायवरती. दोन्ही ॲक्सिस, दोनच ॲक्सिस आहेत, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. ओके, तर याच पॉईंटवरती प्रेझेंट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय येणार आहे, कर्व येणार आहे, ग्राफ येणार आहे त्याच्यामध्ये. मग हे ग्राफ तुम्हाला समजले पाहिजेत, म्हणून आपण समजून घेऊयात फंक्शनचे टाईप्स आणि त्याच्यानंतर ग्राफ. फंक्शनचे टाईप कोणते कोणते, तर सेम टाईप्स ऑफ फंक्शन कोणते कोणते, वन वन फंक्शन, मेनी वन फंक्शन, वन ऑन टू फंक्शन आणि इन टू फंक्शन. हेच फंक्शनचे टाईप्स आहेत. तुम्ही एकदा त्या रिलेशनला पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल तो पार्ट. ग्राफ ऑफ अ फंक्शन. आता आपण पाहूयात पुढे ग्राफ ऑफ अ फंक्शन. आता फंक्शनचा ग्राफ पाहत असताना, ग्राफ ऑफ अ फंक्शन, फंक्शनचे ग्राफ बघत असताना आपल्याला काय समजून घ्यायचं ते एकदा पाहूयात याच्यामध्ये. द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. ग्राफ म्हणजे काय, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन म्हणजे जे पिक्चर काढून ग्राफमध्ये दाखवलं जातं. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. स्टॅटिस्टिकलचा भाग जातो काही मित्रांनो हा. म्हणजे पिक्चरच्या पद्धतीने जे काय आपण प्रेझेंट करणार त्याला आपण काय म्हणणार, ग्राफ म्हणणार. मग आता याच्यामध्ये फंक्शन ऑफ ए रिलेशन टू बी हे कशा प्रकारे प्रेझेंट करणार तर ते पाहूयात. गिवन बाय म्हणजे आता फंक्शन ए रिलेशन टू बी याला कसं दाखवणार, तर आपण आत्ताच पाहिलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. मग याच्यामध्ये एक्स हा एलिमेंट कोणाचा आहे, एचा, आणि वाय हा एलिमेंट कोणाचा आहे, बी मध्ये. ओके, द व्हराईंग क्वांटिटी एक्स इज कॉल्ड द इंडिपेंडंट व्हेरिएबल. हे जो एक्स आहे हा कसा व्हेरिएबल आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. परंतु ही वायची जी प्राइस येते ती एक्सच्या प्राइसवर डिपेंड आहे. एक्सची प्राइस कोणाच्याच प्राइसवरती डिपेंडंट नाही. एक्सची प्राइस कोणाच्याच प्राइसवरती डिपेंडंट नाही. परंतु वायची प्राइस जो एलिमेंट आहे बीचा याची प्राइस एक्सच्या प्राइसवर डिपेंडंट आहे. म्हणून वायला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणणार. कोणता व्हेरिएबल म्हणणार, डिपेंडंट. एक्स कसा व्हेरिएबल आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके, आता जी एक्सची प्राइस आहे या एक्सच्या प्राइसेसला आपण एक्स ॲक्सिसवरती दाखवणार आणि वायच्या प्राइसला आपण वाय ॲक्सिसवरती प्रेझेंट करणार ग्राफमध्ये. मग याच्याच प्रकारचा ग्राफ जर पाहिला तर हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती काय दाखवणार आपण, एक्स. म्हणजे हा झाला व्हर्टिकल ॲक्सिस आणि हा झाला हॉरिझॉन्टल ॲक्सिस. एक्स ॲक्सिस जो असतो तो हॉरिझॉन्टल आणि वाय ॲक्सिस जो असतो तो व्हर्टिकल. मग याच्यामध्ये जे कर्व दाखवले जातील यालाच आपण काय म्हणणार, ग्राफिकल प्रेझेंटेशन. म्हणजे ग्राफिकल फंक्शन. पहा, प्रत्येक ग्राफ हा फंक्शनच असावं असं नाही. एव्हरी ग्राफ, काय पॉईंट सांगतोय नीट लक्षात द्या, एव्हरी ग्राफ नीड नॉट रिप्रेझेंट फंक्शन. नीड नॉट बी रिप्रेझेंट फंक्शन. ओके, मग सर प्रत्येक ग्राफ फंक्शनच असावा असं नाही, हा तुमचा प्रश्न असू शकतो. मग आम्हाला कसं कळणार की तो फंक्शन आहे का नाही, त्या ग्राफला आम्ही कशा पद्धतीने चेक करणार की त्या ग्राफमध्ये फंक्शन आहे का नाही. तर याच्या दोन ट्रिक्स आहेत मित्रांनो. सगळ्यात पहिली ट्रिक्स आहे, आपण काय पाहतोय, ट्रिक्स पाहतोय कशाची, तो ग्राफ फंक्शन आहे का नाही. आयडेंटिफाईंग द ग्राफ रिप्रेझेंट्स फंक्शन. ओके, काय करतोय, द आयडेंटिफाय करतोय आपण याच्यामध्ये, आयडेंटिफाईंग द ग्राफ रिप्रेझेंट्स फंक्शन. तो ग्राफ फंक्शन आहे का नाही हे आयडेंटिफाय करायचं असेल तुम्हाला तर खाली दोन पद्धतीच्या ट्रिक्स आहेत. तर त्या दोन ट्रिक्स कोणत्या,
आधी फंक्शन कधी नसणार हे समजून घेऊयात आणि फंक्शन कधी असणार हे एकदा समजून घेऊयात. ओके, मग फर्स्ट टेस्ट आपण करूयात. फर्स्ट टेस्ट आपण कशा प्रकारे करणार, तर समजा हा एक ग्राफ दिलेला आहे आपल्याला आणि या ग्राफमध्ये एक कर्व दिलेला आहे, याला आपण कर्व म्हणतो. ओके, काय म्हणतो? कर्व. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढत असताना आपण याला काय करणार, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करणार. कोणती लाईन ड्रॉ करणार? व्हर्टिकल लाईन ड्रॉ करणार. पण टॉपपासून एंडपर्यंत ड्रॉ करायची त्याला लाईन ड्रॉ करत असताना. समजा इथून ड्रॉ केली आपण व्हर्टिकल लाईन, स्ट्रेट लाईन येणार आहे. तर ह्या लाईनला ड्रॉ केल्यानंतर इथं जी एक्सची प्राईस आहे, इथं जी एक्सची प्राईस आहे, इथल्या प्राईसला वायची प्राईस किती मिळते? 0. आणि तीच प्राईस इथं पण आहे एक्सची. तर या प्राईसला इथं काहीतरी वायची प्राईस असेलच, समजा y1 असेल याच्यामध्ये, नाहीतर 10 असेल याच्यामध्ये. इथं 10 समजूयात. म्हणजे एक्स जर इथं 2 असेल तर या x2च्या व्हॅल्यूसाठी आपल्याला वायच्या 2 व्हॅल्यू मिळायला लागल्यात. एक मिळते 0 आणि एक मिळते 10. तर जर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यानंतर वायच्या 2 प्राइसेस मिळाल्या. किती प्राइसेस मिळाल्या? 2. आपल्याला फंक्शन केल्यानंतर किती प्राइस पाहिजे होती? 1. इतक्या वेळ आपण वरी फंक्शन करून बघितले, किती प्राइस मिळाली? 1. जर इथं 2 प्राइस मिळाल्या तर पॉईंट प्लॉट करायला अवघड जाईल ना आपल्याला. मग हे फंक्शन नाही, हे फंक्शन नाही. मग आता मी पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारतो मित्रांनो. समजा इथं एक क्वेश्चन मी अशा प्रकारचा देतो तुम्हाला की जो ग्राफ आहे का, जो तुम्हाला हे आहे का नाही ते ओळखा. म्हटलं की याच्यामध्ये फंक्शन आहे का नाही. तर हा जो पार्ट आहे हा फंक्शन आहे का नाही ओळखताल कसं? कुठं पण तुम्ही एक व्हर्टिकल लाईन कुठे पण कशी काढायची? व्हर्टिकल म्हणजे उभी रेष काढायची. समजा आपण डाव्या बाजूला जाऊयात. तर या डाव्या बाजूला आल्यानंतर आपण जर लाईन ड्रॉ करायला गेलं त्याच्यामध्ये, तर पहा काही अशा प्रकारे लाईन इथं ड्रॉ करूयात. ही म्हणजे ही व्हर्टिकल लाईन समजा तुम्हाला. तर इथं पहा, इथं एक अटॅच होतोय, इथं एक अटॅच होतोय, इथं एक्सची प्राईस आहे, म्हणजे याला पण 2 प्राइसेस मिळायला लागल्या. म्हणजे हा पण फंक्शन नाही. मग फंक्शन कधी असणार? जर पहा 2 ठिकाणी जर त्याने इंटरसेक्ट केलं असेल तर त्याला आपण फंक्शन म्हणणार नाही. ओके, आता बघूयात फंक्शन कोणाला म्हणायचं. तर इथे एक घेऊयात आपण. इथे एक ॲक्सिस घेऊयात. आणि इथे एक ॲक्सिस घेऊयात आपण. हा आहे आपला एक्स ॲक्सिस आणि हा आहे आपला वाय ॲक्सिस. ओके, तर याच्यामध्ये प्रेझेंट करत असताना समजा आपल्याकडे अशा प्रकारचा एखादा कर्व आहे. मग याच्यावर टाकूयात आपण व्हर्टिकल लाईन. पुन्हा ही व्हर्टिकल लाईन टाकली आपण. इथं एक्सच्या प्राईसला वायची जी प्राईस मिळणार आहे इथली कशी मिळते? सिंगल मिळते. इथं टाकलं आपण फंक्शन, म्हणजे इथं x2 टाकलं तर इथं जी प्राईस मिळणार आहे ही y2 मिळणार आहे आपल्याला. म्हणजे एका एक्सच्या प्राईसला एकच वायची प्राईस मिळते. तर हे फंक्शन आहे. सेम त्याच प्रकारे आपण जर दुसरा कर्व पाहिला तर दुसरा कर्व पाहत असताना हा दुसरा कर्व, हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा आहे पुन्हा वाय ॲक्सिस. ओके, तर हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती आपण जर पाहिलं पुन्हा तर याचा या प्रकारचा कर्व घेऊयात आपण दुसरा. पुन्हा आपण याच्यामध्ये कुठेही एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करूयात. पहा इथं व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, किती ठिकाणी इंटरसेक्ट केलं ॲक्सिसला, कर्वला? एका ठिकाणी. इथं व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, इथं किती ठिकाणी इंटरसेक्ट केलं? एका ठिकाणी. इथं इंटरसेक्शन केलं आपण, म्हणजे इथं एक व्हर्टिकल लाईन, इथं किती ठिकाणी? एका ठिकाणी. इथं किती ठिकाणी? एका ठिकाणी. म्हणजे इथं एक्सची प्राईस बदलली की वायची पण बदलणार ना. आपण 1 प्राईस ठेवल्यानंतर त्याची प्राईस आली ती 2.
पहिल्या इक्वेशनमध्ये. त्याच्यानंतर 2 ठेवल्यानंतर त्याची प्राईस आली ती 4. म्हणजे या प्रकारे एक्सची प्राईस बदलल तसं वायची बदलल, पण एक्सच्या एका प्राईसला एकच वायची प्राईस मिळत असेल तर ते फंक्शन आहे. ते फंक्शन काय आहे. ओके. दुसरी टेस्ट आता पहा, ही जी टेस्ट पाहिली ही पाहिली वर्टिकल. दुसरी टेस्ट जी आहे ती हॉरिझॉन्टल लाईननी पाहिजे. कोणत्या लाईननी पाहताल? हॉरिझॉन्टल लाईनने पाहताल तुम्ही. आता हॉरिझॉन्टल लाईन कशी करताल? समजा हा एक ग्राफ आहे, याच्यामध्ये तर पुन्हा इथं एक एक्स ॲक्सिस आणि इथे वाय ॲक्सिस असे 2 ॲक्सिस आहेत आपल्याकडे. मग आता याच्यामध्ये बघत असताना आपण जर एक कर्व काढला तर हा कर्व काढूयात काही या प्रकारचा कर्व काढूयात. आता जी लाईन ड्रॉ करायची त्या लाईनला ड्रॉ करत असताना ती लाईन हॉरिझॉन्टल असली पाहिजे. कशी असली पाहिजे? हॉरिझॉन्टल असली पाहिजे. ओके, ही आहे हॉरिझॉन्टल लाईन. आता इथं पाहिलं, इथं एकदा इंटरसेक्ट केलं, इथं एकदा इंटरसेक्ट केलं. ओके, इथे एकदा इंटरसेक्ट केलं आणि इथे एकदा इंटरसेक्ट केलं. मेजर करत असताना आपण ॲक्च्युअलमध्ये कोणती प्राईस मेजर करणार आहे? आधी एक्सची प्राईस मेजर करणार आहे. जर या लाईनला 2 पेक्षा जास्त वेळेस, कितीपेक्षा? 2 पेक्षा जास्त वेळेस जर इंटरसेक्ट होत असेल, कितीपेक्षा जास्त वेळेस? 2 पेक्षा जास्त वेळेस जर इंटरसेक्ट होत असेल तर त्याला आपण फंक्शन म्हणणार. म्हणजे व्हर्टिकल लाईन केल्यानंतर एकदाच, पण हॉरिझॉन्टल लाईन केल्यानंतर 2 पेक्षा जास्त वेळेस जर इंटरसेक्ट करत असेल. इफ अ हॉरिझॉन्टल लाईन मीट्स द ग्राफ ऑफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ॲट मोर दॅन 1 पॉईंट, द फंक्शन एफ इज 1 फंक्शन. या फंक्शनला आपण 1 फंक्शन असं म्हणणार. तर इथे स्टॉप करूयात, जरा बॅकग्राऊंडला डिस्टर्ब होतं आहे त्यामुळे. बाकीचा पार्ट मित्रांनो आपण उद्या पाहूयात. उद्या फंडामेंटल फंक्शन अँड देअर ग्राफ, सगळ्या प्रकारचे ग्राफ्स आपण पाहून घेणार आहेत. तेवढाच पॉईंट थोडासा राहिलेला आहे, तेवढा एकदा पॉईंट पाहून घेतला की आपल्या इथं संपला टॉपिक. आणि उद्याच्याच लेक्चरमध्ये आपण डिफरन्सिएशन पण चालू करणार आहे. म्हणजे आपलं लेक्चर मंडेला होईल आता याच्यामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग and subscribe our channel. Okay.